सोशल मीडियावरील प्रसिद्धीच्या हव्यासापोटी माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना मन सुन्न करणारी आहे। बंगळुरूच्या व्हॅली कावल परिसरातील एक गजबजलेलं कुरिअर ऑफिस। नेहमीप्रमाणे कामाची लगबग सुरू आहे। तितक्यात एक महिला, तिचा पती आणि सासरची मंडळी असं कुटुंब तिथे एका अवाढव्य बॅगेसह प्रवेश करतो। ती बॅग इतकी मोठी आहे की 2 माणसांनाही ती उचलून आणताना त्रास होतोय। कर्मचारी त्या कुटुंबाला संशयाने विचारतो, मॅडम या पार्सलमध्ये नक्की काय आहे? आकार खूपच विचित्र आणि मोठा आहे। कुटुंबातील सदस्यांच्या चेहऱ्यावर भीतीऐवजी एक विचित्र प्रकारची उत्सुकता आहे। ते समाधानकारक उत्तर देत नाहीत, उलट घाई करायला लागतात। कर्मचाऱ्यांचा संशय बळावतो, ते बळजबरीने बॅग उघडतात। जशी त्या बॅगेची चेन उघडली जाते, तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या अंगावर काटा येतो। त्या अंधारलेल्या आणि गुदमरलेल्या बॅगेत एक वृद्ध गृहस्थ श्वास घेण्यासाठी धडपडत आहेत। थरथरणारे हात आणि चेहऱ्यावर असहाय्यता। ते दुसरे कोणी नसून त्या महिलेचे स्वतःचे वडील होते। पकडलं गेल्यानंतरही त्या कुटुंबाच्या डोळ्यात पश्चातापाचा एकही थेंब नव्हता। उलट त्यांनी आपल्या कृत्याचं समर्थन करायला सुरुवात केली। ती महिला विनासंकोच म्हणत होती की आम्हाला एक व्हिडिओ बनवायचा होता। उगादी आणि रमजानला बसची तिकिटे मिळत नाहीत, हे जगाला दाखवून द्यायचं होतं। तिकीट न मिळाल्यास माणसाला कुरिअरने जावं लागतं, हेच आम्हाला रील्समधून सांगायचं होतं। आम्ही यासाठी खूप मेहनत घेतली आहे, आमचं पार्सल बुक करा। एका व्हिडिओसाठी काही लाईक्स आणि व्ह्यूजसाठी आपल्या जन्मदात्या पित्याचा जीव धोक्यात घालताना त्या लेकीचे हात थरथरले नाहीत, हे पाहून तिथे उपस्थित असलेले सर्वजण मात्र सुन्न झालेले होते। परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं पाहून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। त्या वृद्ध वडिलांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं। पोलिसांनी संपूर्ण कुटुंबाला ताब्यात घेतलं। पोलीस स्टेशनमध्ये त्यांची सर्व मस्ती उतरलेली होती। पोलिसांनी त्यांचा माफीनामा रेकॉर्ड केला आणि पुन्हा असे जीवघेणे कृत्य न करण्याची ताकीद देऊन त्यांना सोडण्यात आलं। मात्र या घटनेतून एक विचार करण्यासारखा प्रश्न निर्माण होतो। ज्या वडिलांनी आपल्या मुलांना हाताला धरून चालायला शिकवलं, त्याच वडिलांना एका बॅगेत बंद करून सोशल मीडियावर प्रसिद्ध व्हायचा विचार करणं ही विकृती नाही तर काय आहे? असाच प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय।